तुम्हाला माहिती आहे का, थंडीच्या दिवसामध्ये कोथिंबीर खूप छान येते. आता याला कोणी कोथिंबीरी म्हणते, कोणी सांबार म्हणते, कोणी हिरव्या धण्याची भाजी म्हणते. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे स्वच्छ धुवून सुकून एकदम बारीक अशी चिरून घ्यायची. चिरल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, भरपूर तीळ टाकायचे, जिरं, ओवा, हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकायचा, हळद घालायची, 4 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. घरात जर वेळेवर तांदळाचं पीठ नसेल तर रवा टाकला तरीही चालेल. आता थोडं थोडं पाणी टाकून भज्याला जसं पीठ भिजवतो ना तशा पद्धतीने भिजवायचं. ज्या डब्यात लावायचं त्याला तेल लावून घ्यायचं, त्यामध्ये बॅटर टाकायचं आणि 5 मिनटं फुल गॅसवर वाफून घ्यायचं. 5 मिनटामध्ये तयारच होते. हे पा मस्त असं तयार झालं. आता पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करायचं आहे. आता हव्या त्या आकाराने याच्या वड्या कट करून घेऊ शकता. आता हे असंही खाल्लं ना तरी खूप मस्त लागते, पण मी या ठिकाणी तळून घेणार आहे. जर तुम्हाला तळायचं नसेल तर थोड्याशा तेलामध्ये भाजूनसुद्धा घेऊ शकता. छान लालसर होईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्यायचं. तर या ठिकाणी कोथिंबिरी वडी तयार झालेली आहे. आता तुम्ही कोथिंबिरीचं काय काय बनवता मला कमेंट्स करून जरूर सांगा. दिसायला जेवढी मस्त दिसत आहे की नाही, चवीलाही एक नंबर झालेली आहे. एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी ही कोथिंबिरी वडी झालेली आहे. चटणीसोबत, सॉससोबत, कशाही सोबत खा. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.